एक धक्कादायक आणि तेवढीच विचार करायला भाग पाडणारी बातमी आपण पाहणार आहोत। चोरीच्या अनेक घटना आजवर आपण पाहिल्या असतील, परंतु आज जी चोरीची आणि चोरी करणाऱ्या टोळीची बातमी आपण पाहत आहोत ही जरा वेगळी आणि भावनिक आहे। त्याचे झाले असे, बाळाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी भांडे लागत आहेत। उद्या कार्यक्रम झाला की परवा लगेच परत आणून देऊ असे सांगून शहरातील अनेक मंगल केंद्र मालकांचे विश्वास संपादन करत व दुकानातील भांडी आपल्या सोबत घेऊन पसार झालेल्या टोळीने चोरीची अनोखी शक्कल लढवल्याचे समोर आले। एक दोन दिवस उलटूनही भांडी परत आली नाही, दिलेला नंबर लागत नाही। मग भांडी रेंटने अथवा केटरिंगच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या मालकांच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली आहे। नेमका काय प्रकार घडला? या गुन्ह्याविषयी प्राप्त झालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दिघी पोलीस ठाणे हद्दीतील अक्षदा मंगल केंद्र या विविध कार्यांसाठी भांडी भाड्याने देणाऱ्या दुकानावर 4 पुरुष 1 महिला दाखल झाले होते। तर त्यातील एका व्यक्तीने आपले नाव विनोद सूर्यवंशी सांगत आपल्या बाळाच्या वाढदिवसासाठी भांडे लागत आहेत, कार्यक्रम संपन्न झाला की ही भांडी उद्याच परत करतो असे खोटे कारण देत दुकान मालकाचा विश्वास संपादन केला। त्यानंतर अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही विनोद सूर्यवंशी नावाच्या व्यक्तीने ही भांडी परत केली नाही। तसेच या दुकान मालकाने सूर्यवंशी यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो क्रमांक बंद असल्याने दुकान मालकाच्या लक्षात हे आले की बाळाच्या वाढदिवसाचे भावनिक कारण सांगून या टोळीने आपली फसवणूक केली आहे। त्यानंतर मंगल केंद्राच्या मालकाने भोसरी, चिखली, देहू रोड या परिसरातील आपल्याच व्यवसायातील लोकांशी संपर्क साधला, तेव्हा त्यांना अशी धक्कादायक माहिती मिळाली की अशाच पद्धतीने या टोळीने इतरही व्यावसायिकांची फसवणूक केली आहे। त्यानंतर अक्षदा मंगल केंद्राच्या मालकाने दिघी पोलीस ठाणे गाठत फसवणूक करणाऱ्या या टोळीच्या विरोधात आपली तक्रार नोंद केली। त्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवत भाड्याने भांडी देणाऱ्या व फसवणूक झालेल्या सर्वच मंगल केंद्रात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजची पडताळणी केली आणि या फुटेजच्या आधारावर तसेच फसवणूक झालेल्या सर्वच मंगल केंद्र कार्यालयाच्या मालकांच्या मदतीने या टोळीला जेरबंद केले। दिघी पोलिसांच्या तपासादरम्यान या गुन्ह्यात मुख्य सहभागी असलेला व मूळचे अहमदनगर येथे राहणारा आरोपी विनोद लक्ष्मण सूर्यवंशी उर्फ चैतन्य पांडुरंग चौधरी, तुळशीराम निवृत्ती फुंदे या दोघांना पोलिसांनी खाक्या दाखवताच इतरांसह आपल्या या टोळीमध्ये मनीषा देवीदास फुंदे नाव असलेल्या एका महिलेचाही सहभाग असल्याचे धक्कादायक माहिती त्यांनी सांगितली। तर पोलिसांनी मनीषा हिला पाथर्डी येथून ताब्यात घेत तिच्याकडून विविध मंगल कार्यालयाच्या दुकानातून चोरलेल्या 6,40,780 रुपये किमतीचे असलेले वेगवेगळे भांडी, गुन्ह्यात वापरण्यात आलेले 2 मोबाईल फोन, 1 मोटारसायकल, त्याचबरोबर 1 4 चाकी गाडी देखील या टोळीकडून दिघी पोलिसांनी जप्त केली आहे। यापूर्वी देखील अशाच पद्धतीने अहमदनगरच्या या टोळीने खेड, महाळुंगे, शिरूर, देहू रोड तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक मंगल कार्यासाठी भाड्याने भांडी देणाऱ्या दुकानदारांची फसवणूक केल्याचेही कबूल केले। या टोळीमध्ये आणखीन कोण कोण सहभागी आहे तसेच दुकान मालकाचा विश्वास संपादन करून चोरलेली भांडी या टोळीमार्फत कोणाकडे विकत होती याचा तपास देखील आता दिघी पोलीस करत आहेत। या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे ब्युरो चीफ समीर शेख यांनी। पाहूयात। आमच्या बाळाचा वाढदिवस आहे उद्या आणि 2 दिवसानंतर कार्यक्रम जसा झाला तसे तुमचे जे आहे भांडे ते आम्ही परत करतो अशी बतावणी करून पिंपरी चिंचवड आणि परिसरामध्ये काही लोक जे आहे ती फिरत होती। तर या संदर्भामध्ये ही जी टोळी आहे यांनी बऱ्याचशा लोकांची फसवणूक केली आहे आणि याबाबतची जी माहिती आहे आपल्या पोलीस ठाण्याला मिळाली नाही, आपण त्यांना अटक केली। काय आहे संपूर्ण प्रकरण? दिनांक 2 मार्चच्या रात्री आमच्याकडे दिघी पोलीस हद्दीमध्ये राहणारे अक्षदा मंगल केंद्र याचे मालक सोनवणे हे आमच्याकडे आले होते। त्यांच्यासोबत काही इत्यादी मंडळी मंगल केंद्राची मंडळी होती। त्यांनी सांगितलं की त्यांनी आम्हाला माहिती दिली घटनेची की त्यांच्याकडे काही विनोद सूर्यवंशी नावाचा एक इसम लहान बाळाला घेऊन सोबत येतो आणि तो त्याला बाळाच्या वाढदिवसाला भांडी पाहिजेत आम्हाला असं सांगून तो आमच्याकडून भांडी घेऊन गेलेला आहे। परत भांडी घेऊन काही परत आला नाही तो
अशा प्रकारे इतर बाकीचे जे होते त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये एक महिला आहे, एक पुरुष आहे, अशा टोटलच्या सगळ्यांकडून जे वर्णन ऐकलं त्याच्यानंतर आम्हाला त्याच्यात माहिती मिळाली की हे टोटल 4-5 मंडळी आहे, यांची टोळी आहे. त्यानंतर आम्ही ताबडतोब त्यांचा गुन्हा दाखल केला. त्या गुन्हा दाखल करून त्यामध्ये सोनवणे यांच्याकडे जे फुटेज तपासले असतात तिथून आपल्याला जो टेम्पोचा मार्ग लागला आणि त्याच्यानंतर या मंडळींच्या या सगळ्या मंगल केंद्राची जी मंडळी आहेत त्यांच्या मदतीने आणि आपण ही जी टोळी होती या टोळीचं जे बसस्थान होतं ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी आम्ही जाऊन तिथे आमच्या गुन्हे शोध पथकाने जाऊन तिथे त्यांना ह्या लोक ताब्यात घेतलं. यामध्ये विनोद सूर्यवंशी नावाचा इसम, त्याच्यानंतर तुळशीराम फोंडे नावाचा इसम, एक महिला होती आणि याच्यामध्ये 2 इसम अद्याप फरार आहेत. ह्या ठिकाणी यांना आम्ही 3 तारखेला गुन्हा दाखल करून यांना तात्काळ ताब्यात घेऊन यांना अटक केलेली आहे. ह्यांची आम्हाला पोलीस कस्टडी दरम्यान आता मी यांच्याकडून जवळजवळ 6 लाखाचा मुद्देमाल मी हस्तगत केलेला आहे. यामध्ये विविध प्रकारची जी मंगल केंद्र कार्यालयामध्ये जी भांडी असतात ती भांडी यामध्ये हस्तगत केलेली आहेत. ह्यामध्ये असं निर्णय झालं की ही जी मंडळी, ही जी टोळी आहे, ही टोळी ही आपल्या पिंपरी चिंचवड त्यामध्ये भोसरी असेल, भोसरी MIDC, म्हाळुंगे, चिखली, परत आपल्या ह्याच्या बाहेर खेड, शिरूर या परिसरात यांनी बऱ्याच मंगल केंद्र जे धारक होते त्या ठिकाणी जाऊन यांनी सेम प्रकारे या विशेष प्रकारे सांगायचे की बाळाचा वाढदिवस आहे, वाढदिवसाला भांडी पाहिजे. त्यामुळे साहजिकच कोणी मंगल केंद्र कार्यालय त्यांचं नावपत्ता घेऊन तो भांडी त्यांना द्यायचे विश्वासाने. अशा प्रकारे ते लहान बाळाचा वापर करून ते विश्वास संपादन करायचे आणि त्याच्यावरून ते भांडी घ्यायचे आणि नंतर या भांडींची परस्पर विक्री करायची. असे अनोखा वेगळाच प्रकार यांनी केला होता जो आपण त्याचा शोध लावून त्यांना या टोळीला ताब्यात घेतलेलं. त्याच्यामध्ये आता आणखीन यांची पुढे भांडी आपण ज्या इतर मंगल केंद्रांची आहेत ते आपण तपासात हस्तगत करण्याचा प्रयत्न करतो. रोल आम्हाला ही जेव्हा फिर्यादी आमच्याकडे आले, इन्फॉर्मेशन आम्हाला दिली त्यावर तात्काळ मी आमचे माननीय पोलीस आयुक्त सर, त्यानंतर आमचे माननीय ॲडिशनल CP सर, आमचे DCP सर, परत ACP सर या सर्वांना तात्काळ माहिती देऊन ह्याबाबत या घटनेबाबत कारवाई करण्याबाबत आदेश प्राप्त केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही तात्काळ कारवाई करून ही जी टोळी होती या टोळीचा आम्ही तपास लावून या टोळीच्या मुळापर्यंत जाऊन आम्ही पोहोचलेलो आणि त्यांना ताब्यात घेतलं त्या ठिकाणी. आत्तापर्यंत आमच्या तपासात असं दिसून आलं की ही टोळी मागील 1-1.5 महिन्यापासून हे सगळे करत आहे. हे जे आहे या अपहारजोड भांड्यांचा हे मागील 1-1.5 महिन्यापासून हे करत आहे. आता इथून पुढे आणखीन तपासात आणखीन निष्पन्न होईल की आणखीन कुठे कुठे गुन्हे केलेले आहेत ते. असा उद्योग करत होते. आता अद्याप तपासामध्ये म्हणजे आम्ही जी भांडी हस्तगत केली अजून जी भांडी हस्तगत करायची आहे त्याच्यामध्ये यांनी कुठे भांड्यांची विक्री केली आहे का याबाबतचा आम्ही अधिक तपास करीत आहोत. ते तपास निष्पन्न आले तर आम्ही नक्कीच याबद्दल माहिती देतो.